मराठी स्टोरी कोसळ, बालपण, प्रयत्न, क्षमा, घटनाक्रम असेच 2 पावसाळे अजून गेले. माझ्या बहिणीचा अभ्यास आणि शाळा माझ्यामुळे त्या पावसाळ्यात खरंच बुडत राहिले. मी जसजसा मोठा होत गेलो तसा बहिणीच्या ताब्यातून निसटत राहिलो. तिला जुमानेसा झालो. गेल्या पावसाळ्यात तर घराबाहेर पडून मी बांधावर खोटे खोटे क्यू बांधले. पाणी अडवून मासे पकडण्यासाठी केली रचना. मासे तर हाताला लागले नाही, पण कोके, करल्या, छोटे खेकडे, बेंडक्या, काडू, गांडूळ वगैरे सहज शक्य होते. त्या पाणी जीवांना पकडले व आईने करवाल्यावर जिवंत राहिल्या त्यांना सोडून दिले. याचा परिणाम लगेच झाला. मी आजारी पडलो आणि आईने ठरवून टाकले की येत्या पावसाळ्यापूर्वी माझी काही व्यवस्था करायला हवी. ती म्हणजे मला शाळेत घालणे. पण माझं वय पहिलीसाठी 6 भरायला अजून 1 वर्ष बाकी होतं. मला घरी बहिणीकडे ठेवून आता जमणार नव्हतं. एकतर तिच्या अभ्यासाचे नुकसान आणि मी तिला आवरणारही नव्हतो. पावसाळ्याला अजून वर्ष होतं, पण आईला आतापासूनच चिंता लागून राहिली. पावसाचा जोर गणपती येऊन गेल्यानंतर कमी व्हायचा आणि दसऱ्यानंतर तर जवळजवळ थांबायचाच. शेती काम उगवलेलं तृण उपटण्यापुरतंच बाकी असायचं. शेतकरी भात पिकवण्याची वाट बघायची. साधारण दिवाळीच्या दरम्यान सोनेरी भात शेत वाऱ्यावर डोलून लागायची. महिनाभरात भात घरात आलं. गवताच्या गंजीचं रचल्या की कोकणातल्या शेतकऱ्याला कवळतोड भाजणी सोडली तर पुन्हा पावसाची वाट बघण्याशिवाय काही मोठं काम 3 महिने तरी नसतं. म्हणूनच मग जत्रा सुरू होतात. लोक पाहुण्यांच्या घरी जातात. घर दुरुस्ती किंवा इतर कामं काढतात. मुंबईला मुलाकडे जातात किंवा मग गुरंढोरं चारायला सोडून नुसतेच एकमेकांकडे जाऊन देवळात जमून गजाली हाकतात, गप्पा मारतात. आई आधीच मला शाळेत घालण्याच्या विचारात होती. त्यातच एके दिवशी संध्याकाळी आमच्या गावाच्या वरच्या आवाटातले वाडीतले श्रीधर मास्तर आमच्या घरी आले. लोक त्यांना आदराने भाऊ मास्तर म्हणायचे आणि मुलं गुरुजी. गावातल्या शाळेतच त्यांची नेमणूक होती व माझ्या बहिणीलाही ते शिकवायला होते. ते उत्तम गायक आणि पेटीवादक असल्यामुळे आमच्या वाडीतल्या भजनाचे ते बुवा होते. त्यांना आमच्या घरी येताना बघून बहीण घरात पळून गेली. मी शाळेतच जात नसल्यामुळे मला भिण्याचं कारण नव्हतं, म्हणून मी मातीतच तसाच खेळत राहिलो. त्यांना बघून आई त्यांच्या बसण्यासाठी कांबळं घोंगडी आणायला आत गेली. मला मातीत खेळताना त्यांनी विचारलं, काय बिले बाबा? माझं नाव आजोबांचं ठेवल्यामुळे माझे वडील आणि इतरही वयस्कर लोक मला बाबा म्हणून संबोधित. कारण माझे वडील आजोबांना बाबा म्हणायचे. शाळेत बिळे जावाचा हाय की नाही, की मातीतच खेळायचा हा? नेमकं बाहेर कांबळं घेऊन येणाऱ्या माझ्या आईने हे ऐकलं. मात्र ती लगेच म्हणाली, वयच बसा, हा चाय ठेवतय आणि बोलतय. ती कांबळं पेळेवर टाकून लगबगीने आत गेली आणि मास्तरांसाठी चहा घेऊन आली. गावच्या लोकांना चहा म्हणजे जीव की प्राण. मग तिने माझी पूर्ण रामकथा त्यांना ऐकवली. मास्तरांनी बशीत ओतून शांतपणे तिची कथा आणि व्यथा ऐकत चहा संपवला. तिने पुढे ऐकलेला पानांचा डबा उघडला आणि विचारलं, किती वर्षाचो? हाय ओ 5, आई म्हणाली आणि मी कान टवकारले. मग शाळेत 6 पुरी झाल्याशिवाय पटावर नाही घेऊन गावाचा. पण मी असंय, हेडमास्टर गावचेच असतं ते माझा. ऐकतील एका बेबग्या माझ्या बहिणीला बेबी म्हणायचे. वांगडा सोबत शाळेत धाड बसात. बहिणीसोबत 1 वरीस काय शिकलो तर शिकलो नाही तर पुढच्या वर्षात घेऊ त्या का पाहिलीत. आईचा चेहरा कळीचं फुल व्हावं तसं आनंदाने फुलत गेला आणि आधीच मातीने लाल झालेला माझा चेहरा मात्र काळा पडला. लई उपकार होतलेत तुमचे. कधीपासून? तिने विचारले. आता पुढच्या महिन्यात पोराच्या परीक्षा झाल्यावर. मास्तर गेल्यापासून आईने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिने त्या क्षणापासून माझ्या प्रोत्साहनाला आणि माझे मन वळवायला सुरुवात केली. पण तिला माहिती नव्हे की हे तिचे सर्व प्रयत्न फेल ठरणार आहेत. शाळेत जाण्याचा दिवस उजाडला. सकाळची शाळा असल्यामुळे बहीण लवकर तयार झाली. आईने मला उठवले आणि माझी तयारी सुरू केली. कपडे घातले, 1 पाटी पेन्सिल पिशवीत घातली आणि माझ्या खांद्यावर दिली. देवघरात जाऊन देवाला नमस्कार करून यायला सांगितले. मी कळ्यापर्यंत गेलो खरा, पण बहिणीचा हात धरून बाहेर पडायला राजी होईना.
शाळेतली इतर मोठी मुलं आणि एकयू मारकुटे मास्तर डोळ्यासमोर आले आणि माझे मन बदलले. मी ब्रेक लावल्यासारखा एका जागेवरून ढिम्म हलेना. हताशपणे उभा बहिणीच्या मदतीला आई आली. तिने मला समजावले, बाबा पुता केले, आमिष दाखवली, पण नाही. मग आईचा संयम संपला. तिने मागच्या दारी जाऊन लिंगडीची बारीक काठी काढली. ती परत येईपर्यंत बहिणीने मला समजावले की मला तिच्या सोबतच बसायचे आहे. आईच्या रागाची भीतीही दाखवली, पण शून्य परिणाम. आईला लिंगडीची काठी घेऊन येताना मी बघितले आणि भोकाड पसरले. आई जवळ आली. मला काठी दाखवत तिने माझा एक हात बहिणीच्या हातात दिला आणि जायला सांगितले. मी हात झटकून टाकला. भोकाडाला तीव्र सोर लावला आणि तिथेच मातीत लोळणं घेतली. आता मात्र आईचा स्वतःवरचा ताबा गेला. तिने जमदग्नी रूप धारण केले आणि माझ्या पायावर सपासप मारायला सुरुवात केली आणि तोंडाने, जातलंस की ना शाळेत? मी नाही म्हणाल्यावर पुन्हा सपासप. लिंगडीची ताजी बारीकशी फांदी पण वळ उठायला पुरेशी होती. सनसन करून लागायची, पण मी बांधलो नाही. मी बदलो नाही. बहीण मध्ये पडून मला मारू देईना. मग तिने 2-4 फटके तिलाही दिले. शेवटी स्वतःच दमून वेळेवर बसली. बहीण पुढे झाली. रडत रडत मला मातीतून उठवले. कपडे झटकावले. माती मिश्रित अश्रू पसरले आणि पोटाशी धरून माती मिश्रितले अश्रू पुसलेत आणि पोटाशी धरून उभी राहिली. आपल्या अश्रूंनी माझे केस भिजवत राहिली. दिवसभर आई बोलली नाही, स्वतः जेवली नाही. संध्याकाळी आईचा राग शांत झाला. तिने दोघांनीही प्रेमाने जवळ घेतले. माझ्या पायावरचे वळ बघितले आणि हळद लावण्यासाठी घरात घेऊन गेली. दिवसभर मग ती माझ्याशी फार लाडाने वागत राहिली आणि संध्याकाळी विचारले, उद्या जाशील ना शाळेत? मी होय म्हणालो आणि ती खुश झाली. दुसऱ्या दिवशीही आदल्या दिवसाची अगदी हुबेहूब पुनरावृत्ती झाली आणि शेवटी आईने तिचे राखीव ब्रह्मास्त्र बाहेर काढले. ती मुद्दाम मला ऐकू जाईल अशी मला मुंबईला बाबांकडे पाठवण्याची गजाल कोणासोबत तरी करू लागली. मी सावध झालो आणि आई बहिणीला सोडून मुंबईला जाण्याच्या भीतीने तिसरी दिवशी बहिणीचा हात धरून निमूटपणे शाळेत जाऊन तिच्यासोबत तिच्या वर्गात बसू लागलो. मला बहिणीचा हात धरून चालायला आवडायचं नाही, पण सारखा धडपडायचो. त्यामुळे ती माझा हात धरायची आणि अजिबात सोडायची नाही. मी तिच्या वर्गात निमूट बसायचो, कारण एकतर मास्तर वाडीतले होते आणि इतर मुले माझे लाड करायचे. मी थोडा वेळ शिकवतात ते ऐकायचो आणि मग कंटाळून लकन्या डुलक्या काढायचो किंवा तिच्या वह्या पुस्तकाशी खेळत बसायचो. शाळेत जाण्याची वाट सरळ नव्हती. गडगे सखळ व्हाळ पांदीतून जायची. माझ्या पायाला दगड टोचायचे. चप्पल कुणाकडे नसायची, पण मुलांना सवयीने सहज चालता यायचे. थोडं चालून माझी कुरबुर सुरू झाली की बहीण मला उचलून घ्यायची. एका खांद्यावर तिची दप्तराची पिशवी तर दुसऱ्या कडेवर मी. लोक आणि इतर मुलं बहिणीच्या कडेवर बसून शाळेत जाताना बघून मला हसायची, पण मी माझी सोय बघायचो आणि दुर्लक्ष करायचो. पावसाळ्यापर्यंत हे सर्व सुरळीत चालत होतं, पण पावसाळ्याला सुरुवात झाली आणि माझ्या बहिणीला मला कडेवर घेऊन जाणं जिकरीचं झालं. एका खांद्यावर दप्तर, दुसऱ्या कडेवर मी आणि छत्री. त्यात वड्याला खूप पाणी यायचं. ते 2-2 वाळ केब्रे एवढ्या पाण्यातून मला घेऊन पार करायला लागायचे. आईने मग आम्हाला दुसरी वाट दाखवली. ती लांबची होती, पण कमी जोखमीची होती. त्या वाटेनं जायचं म्हटलं तर पहिल्यांदा एका गळीत उतरावं लागे. मग एक वाळ पार करून पांदीतून एक टेकडी चढून जावं लागे आणि नंतर मात्र भराड होतं. माळ किंवा टेकडीवरचा सपाट भाग. या वाटेवर फक्त एकच घर होतं. गरज लागली तर मदतीला येईल असं कुणीच नसायचं. पण माझी बहीण खूपच धैर्यवान होती. तिला त्या मनुष्य माळ रानातून जाताना भीती वाटत नव्हती किंवा ती मला तसं दाखवत नव्हती. त्या माळ रानातून जाताना मला खूप आवडायचं. संपूर्ण माळ हिरवा गालीचा अथरल्यासारखा दिसायचा. हिरवगार, त्यात उमललेली पावसाळ्याची विविध रंगाची रानफुलं, कोराडे, नांगर, कडवा, तेरडा, कांगला इत्यादींनी माळ बहरलेला असायचा. भर पावसाळ्यात शाळेला पहिला महिनाभर सुट्टी असायची आणि नंतर जुलैमध्ये पाऊस जोराचा असला तर शाळा चालू असायची. पण
एका सत्रात भरायची, सकाळी 10 ते संध्याकाळी 5. पावसामुळे आधीच आधारलेलं घरी येईपर्यंत पूर्ण अंधार व्हायचा. पाऊस जोराचा पडला तर या वाटेवरच्या वड्यालाही पूर यायचा आणि आम्ही अडकून जायचो. असाच एक दिवस पाऊस पडत होता. शाळा सुटल्यावर आम्ही निघून वड्यापर्यंत आलो आणि बघतो तर काय, वड्याला 11 रूप धारण करून वेगाने वाहत होता. पाणी वरच्या बांधापर्यंत म्हणजेच पुरुषभर उंचीवर पोचलं होतं. त्या भरधाव पाण्यातून मोठे मोठे ओंडके झाडाच्या फांद्या वाहून जात होता. पाण्याच्या प्रवाहाचा प्रचंड आवाज येत होता. माझ्या बहिणीचं काय मोठ्या पुरुषाचीही त्या पाण्यात उतरण्याची हिंमत झाली नसती. घरी कुणीच नसायचं. आई रानात जवळ एकुलतं एक घर होतं, पण घरात कुणीच नव्हतं. सगळे शेतावर गेलेले असणार. बहीण मला घेऊन त्या घरी गेली. त्यांच्या ओसरीवर आम्ही पाऊस कमी होईपर्यंत वड्याचं पाणी ओसरण्याची वाट बघू लागलो. आता अंधार गडद होऊ लागला होता. असाच खूप वेळ गेला. त्या घरी कुणी आलं नाही, पण पावसाचा जोर थोडा ओसरला. आणखी थोड्या वेळाने पाऊस एकदम टीप टाप लागू लागला. तशी बहीण मला तिथेच थांबायला सांगून वड्याकडे गेली आणि पाणी बघून आली. तिला पूर्ण खात्री नव्हती, पण असं किती वेळ ते दुसऱ्यांच्या ओसरीवर बसून राहणार, म्हणून थोडं थांबून कसलाच विचार करून मग मला घेऊन ती निघाली. एव्हाना पूर्ण काळोख पडला होता. पायाखालीही नीट दिसत नव्हतं. वाळ पार केल्यावर घळण चढून जावं लागणार होतं. तिने डोळे मिटून देवाचा धावा केला आणि मला कडेवर घेण्याऐवजी खांद्यावर बसवलं आणि पहिलं पाऊल पाण्यात टाकलं. थोडा अंदाज घेऊन दुसरं पाऊल उचललं. पाणी तिच्या कमरेपर्यंत होतं, त्यामुळे तिला सवय होती. अतिशय सावधपणे एक एक पाऊल घट्ट रोवून ती अर्धा वडा पार करून गेली. मी तिच्या खांद्यावर असलो तरी घाबरलेला होतो. आता तिची हिंमत वाढली होती. फक्त अर्धा ओढा पार करायचा बाकी होता. तिने हिमतीने पाऊल उचललं आणि अचानक वरून धडधडत पाण्याचा प्रचंड लोंढा आला. पावलांची पकड सैल झाली. तिचे पाय डगमगू लागले. तिच्या हातातली छत्री खाली पडली आणि प्रवाहाबरोबर वाहून गेली. आता मलाही टाकणार या भीतीने मी रडायला लागलो, पण ती रडत नव्हती. पाय आणखी घट्ट रोवून स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होती. पाणी तिच्या गळ्यापर्यंत आलं होतं, पण पुढे जाणं धोक्याचं होतं. माका घट्ट धरून होय, सोडू नको, ती फक्त एकदाच मला म्हणाली. मी तिचं डोकं वेण्या घट्ट धरून स्थिर बसलो. तिने एक पाऊल मागे घेतलं आणि माणसाचा एकच गलका ऐकू आला. पोरा बुडतील, अरे धावा. सगळे धावत वड्याच्या तीरावर आले आणि मोठ्याने ओरडून आम्हाला म्हणाले, भिवू नकोस, थैसरच व्हय, आम्ही येताव. आणि एकमेकांची साखळी करून ते आमच्यापर्यंत पोचले. मला एकाने आपल्या खांद्यावर घेतलं आणि बहिणीला धरून पैल तीरावर आणलं. पैल तीरावर पोहोचताच बहिणीने आम्ही दोघेही सुखरूप असल्याची खात्री करून घेतली. मला त्या माणसाच्या हातातून घेतलं आणि पोटाशी धरलं. ती पूर्ण चिंब भिजली होती. ती एवढी धीराची, पण आता संकट टळल्यावर तिचं अवसान गळालं. ती रडू लागली. ते सर्व शेतावर काम करणारे गडी लोक होते. आपल्या घरी माघारी जात होते. आम्हाला घरी सोडायला तयार होते, पण बहीण म्हणाली आम्ही जाऊ, म्हणून ते परत फिरले. मला कडेवर घेऊन रडत रडत बहीण घगळ चढली आणि बांधावर दोन्ही हात पसरून उभी असलेली आई आम्हाला दिसली. मग मात्र बहिणीचे हंबरडा फोडला. आईने दोन्ही हात आधीच पसरलेले होते. त्यांच्या कावेत आम्हाला घेऊन तिथेच बांधावरच्या काळोखात अश्रूचा कोसळ पुन्हा एकदा सुरू झाला. पावसाळा संपला, हिवाळा गेला, उन्हाळा सुरू होऊन शाळेच्या परीक्षा संपल्या आणि शाळा पूर्ववत सुरू झाली. पण आमचे भाऊ, गुरुजी आणि हेडमास्तर दिसले नाहीत. तेव्हा कळलं की दोघांचीही बदली झाली. दोन्ही नवीन मास्तर आलेत. शाळेच्या पहिल्या दिवशीच नेहमीप्रमाणे मी बहिणीसोबत तिच्या वर्गात बसलो होतो आणि एक धोतर नेसलेले जाडजूड मास्तर वर्गात आले. त्यांचं रूप आणि रापलेला रंग पोटात धडकी भरवणारा होता. आल्या आल्या त्यांनी मुलांना दमात घ्यायला सुरुवात केली. त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. ते जवळ आलेले बघून मी बहिणीच्या मांडीत डोके खुपसले. त्यांनी तिच्याकडे माझी सगळी चौकशी केली. तिनेही भीत उत्तर दिलं आणि दुसऱ्या क्षणी माझा एक हात धरून खचकून ओढून मला बहिणीपासून दूर केलं. एका हातात माझी पिशवी आणि दुसऱ्या हातात माझं फराफरा ओढत मला ते पहिलीच्या वर्गात घेऊन गेले आणि एका जागेवर घेऊन आदळलं. मी इतका घाबरलो होतो की भीतीने मला रडू येत नव्हतं, फक्त हंदकेच फुटत होते.
मी एवढा घाबरलो होतो की माझे हुंदकेच फुटत होते आणि मी ते गिळत होतो. दुसऱ्या गुरुजी वर्गावर आले आणि त्यांनी फळ्यावर लिहिलं ग म भ न आणि माझी शाळा सुरू झाली.